आज खरंच माझं नशीब खूप चांगलं होतं. माझा स्नेकवर पाय पडता पडता मी वाचले. तुम्हाला सांगते, मी श्रुतिकला स्कूलमधून घरी घेऊन येत होते, तेव्हा आम्हाला रस्त्यामध्ये एक छोटा स्नेक सापडला. आणि ना माझा खरंच त्यावर पाय पडणारच होतं. तेवढ्यात मी खाली पाहिलं की माझ्या पाया खाली स्नेक, की मी एवढी जास्त घाबरले होते. तुम्हाला सांगते, मी तिथे 2-3 माणसांना थांबवलं आणि त्यांना दाखवलं की बघा इथे स्नेक आहे. जेव्हा त्यांनी पाहिलं ते बोलले की हा स्नेक मेला आहे, कोणीतरी त्याच्यावरनं ना गाडी नेली म्हणून त्याचा जीव गेला. तर तिथे एक ना मुलगी होती, तिला खूप वाईट वाटत होतं. ती बोलत होती की श्रावण महिना सुरू आहे आणि त्यामध्ये ना कोणीतरी त्याचा जीव घेतला. तिला खूप वाईट वाटत होतं. मग तिने उचलून त्या स्नेकला एका बाजूला टाकलं होतं. आणि मग आम्ही घरी आलो. आणि तुम्हाला सांगते, मग श्रुतिकला स्कूलमधून ना काहीतरी गिफ्ट भेटले. हे काय बोलतात त्याला, लुडो गेम आणि स्नेकचं गेम. तर आणि एक ड्रॉइंगसाठी एक त्यांनी बुक पण दिलेली आहे. तर तो मला दाखवत होता, मम्मा हे हे मला भेटलं आहे आज स्कूलमधून. मग नंतरून मला थोडी कामं करायची होती, पण श्रुतिक बोलत होता मम्मा माझ्यासोबत खेळ. मग म्हटलं चल ठीक आहे. मग त्याच्यासोबत मी थोडंसं लुडो गेम वगैरे खेळत बसले होते. आणि खरं सांगू, खूप मजा येत होती आम्हाला दोघांना. त्या लुडो गेममध्ये तर मी जिंकले होते, पण नंतरून सांगते आम्ही स्नेकवाली पण गेम खेळली होती, पण त्यामध्ये ना श्रुतिक जिंकला होता. आणि खरंच मला तो व्हिडिओ करायचा होता शूट, पण माझं ना सांगते, माझं स्टोरेज फुल झालं होतं. म्हणून तो व्हिडिओ मला काही काढता आला नाही आहे. आणि मग नंतरून श्रुतिक बोलला मम्मा मला ना ड्रॉइंग करायचं आहे. म्हटलं ठीक आहे चल. मग त्याला थोडंसं ड्रॉइंग वगैरे करायला दिलं. मी थोडंसं त्याला सांगत होते असं असं कर म्हणून, पण तो कसलं माझं त्याला जसं करायचं तसंच तो करत होता. त्याने बघा कसं करून ठेवलं होतं पूर्ण टायगरला. आणि मग नंतर संध्याकाळून ना ट्युशनमधून आला तेव्हा मागं लागला, मम्मा मला क्लेच पाहिजे. मग त्याच्या पप्पांना फोन केला त्याने आणि सांगितलं पप्पा मला क्ले घेऊन द्या. त्याच्या पप्पांनी लगेचच त्याला क्ले ऑर्डर केले ऑनलाईन ब्लिंकिटवरनं. क्ले आणले आणि मग क्लेसोबत खेळत बसला. आणि चांगलंच आहे, मोबाईल नाही मागत मग मुलं, असं क्ले खेळतात. ॲक्टिव्हिटीज आहे एक प्रकारची ही पण.